तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. अहर्निशी परमार्थ करणं म्हणजे सत्वगुणाचं लक्षण आहे. लक्षात यायला लागलंय का काय मांडायला होती देवी भागवत आहे सगळं सत्वगुण. आता ऐका, स्वतः परमार्थ करत नाही पण दुसऱ्याला त्या आडवत नाही, त्याला म्हणायचं रजोगुण. स्वतः परमार्थ करत नाही पण दुसऱ्याला आडवत नाही, स्वतः सप्ताहाची वर्गणी देत नाही पण देणाऱ्याला आडवत नाही, तुझं तू दे, त्याला म्हणायचं रजोगुण. आणि स्वतःही करत नाही आणि दुसऱ्यालाही करू देत नाही, त्याचं नाव आहे तमोगुण. त्याचं नाव काय? तमोगुण. आणि जेवढे राक्षस आहेत ना तेवढे राक्षस तमोगुणी वृत्तीचे. ध्यानात बसायला का मी सांगतोय ते तमोगुणी वृत्तीचे. मग आता तुम्ही नेमके कोणत्या वृत्तीचे हे तुम्हाला कळणार नाही. हे तुम्हाला तुमच्या वृत्तीहून लक्षात येईल की तुमची वृत्ती नेमकी कोणती आहे. तुम्हाला जर देवदेव करा वाटत असला, दुसऱ्याकडून करून घ्या वाटत असला तर समजून चालायचं तुम्ही सत्वगुणी. तुम्ही कोणते गुणी सर? सत्वगुणी. तुम्ही स्वतः करत नाहीत पण दुसऱ्याला करू देतात, समजा तुम्ही तमोगुणी. बर, आणि तुम्ही स्वतःही करत नाहीत आणि दुसऱ्यालाही करू देत नाहीत, समजून चला ज्ञानोबराच्या भाषेत तुम्ही तमोगुणी. तुम्ही तमोगुणी माणसं आहेत आणि मग तुम्ही ती राक्षसी वृत्तीचे माणसं आहेत, राक्षसी वृत्तीचे. लक्षात आलं का नाही? स्वतःही खायचं नाही आणि दुसऱ्यालाही खाऊ द्यायचं नाही. वृत्ती कोणती? राक्षसी वृत्ती. राक्षसी वृत्तीचे माणसं आहेत. आणि म्हणून भगवान आणि जेवढे राक्षसी वृत्तीचे माणसं आहेत ना त्यांना एकच देव आहे, त्याचं नाव महादेव. लक्षात यायला लागलंय का नाही? महादेवाचीच पूजा. जेवढे राक्षस आहेत बघा तुम्ही कुठल्या बी पुराणात, तरी कुणाची पूजा केली? महादेवाची. आणि प्रसन्न होऊन वर बी कोणी दिलेत? महादेवानंच वर दिलेत. नाही तर हे रावण बी एवढं नसतं येडेवणी केलं. हे नाही, रावणाला बी येडेवणी करायला नाही, महादेवामुळं करायला लागला. लक्षात आलं का नाही? महादेवानं वर दिला होता त्याला. आता बघा त्या काय केलं इकडे बघा, तो भगवान शिवशंकराची तपश्चर्या करायला लागला. तो कुकट नावाचा, त्याला दुसरं नाव काय सांगितलं? महिषासूर. तो महिषासूर भगवान शंकराची तपश्चर्या करायला लागला. आणि भगवान शंकराची तपश्चर्या करत असताना आता म्हशीच्या पोटी जन्म घेतलेला हा महिषासूर राक्षस, त्याला अपवाद नव्हता. सगळेच राक्षस देवीची त्या महादेवाची पूजा करतात, मग हे नाही केलं. आणि कुक्कट नावाच्या राक्षसानं, बरं त्यांचं विशेष आहे, एवढं कडक तपश्चर्या करते ते, एवढं कडक, नाईलाजानं देवाला यावंच लागते तिथं. लक्षात यायला लागलंय का नाही? आणि मग अतिशय कडक तपश्चर्या केली कुणी? त्या कुक्कट नावाच्या राक्षसानं, महिषासुरानं. आणि भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले आणि तपश्चर्या करून प्रसन्न झाले. कारण साधा देव ना, भोळा देव ना, बरोबर आहे का नाही? शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. लक्षात आलं का नाही? असा तो शिव भोळा आणि कोणाही भक्ताला पावणारा, कमी भक्तीमध्ये लवकर फळ देणारा देव म्हणजे महादेव आहे. लक्षात आलं का नाही? म्हणून आजकाल जास्त भक्ती कुणाची व्हायला लागली? महादेवाची. बरोबर आहे का नाही? भोळा देव, बरोबर आहे का नाही? भोळा भावन देवा पाव. आणि असा भोळ्याचा देव म्हणजे महादेव. मग ह्याला राक्षस काही अपवाद नव्हतेच की. ह्या कुकुटानं बी तेच केलं महिषासुरानं. म्हणला चला आपण आता भक्ती करू महादेवाची. आणि महादेवाची भक्ती केली. धृत आणि धोरणी महिषासुराला महादेवाला प्रसन्न झाले आणि भोळ्या भक्तीनं सहज म्हणले, माग तुला काय पाहिजे ते मी द्यायला तयार आहे. त्यानं असं म्हणल्याबरोबर शंकराकडं वर मागितला की प्रभू मला कोणत्याही वीर पुरुषाकडून मृत्यू नको. ऐकायला का लक्ष देऊन? कुणाकडून मृत्यू नको? वीर पुरुषाकडून मला मृत्यू नको. भगवान शंकर तथास्तु म्हणले. आता काय करायचं? तथास्तु म्हणले. आणि मग त्यानं उन्माद सुरू केला सगळ्या पृथ्वीवर. देवदेवताचे मंदिरं मोडायला लागला, देवदेवतांना त्रास द्यायला लागला. राक्षसाचं कामच हे असतं. राक्षसाचं कामच हे असतं की चांगले गोष्टी त्याचं वाटोळं करायचं. हे काम कुणाचं? राक्षसाचं. पण त्यानं उन्माद करायला सुरू केला, त्रास द्यायला सुरू केला सगळीकडं. कारण त्याला माहीत होतं महिषासुराला की आता मला कुणीही मारू शकत नाही, वीर पुरुषाकडून मला मृत्यू नको. भगवान शंकराची स्तुती करायला लागला. महिषासुराचा असा समज झाला, आता ऐका, असा समज झाला की मला आता कुणीही मारणार नाही. दुडगुस घालायला प्रारंभ केला. अधर्म, अनिती, अत्याचरण अनेक पद्धतीनं वाईट वागायला लागला. अमानुषपणे माणसाच्या हत्या, पशुच्या हत्या करायला लागला. सर्वत्र आपला एक पाशवी दरारा त्यानं निर्माण केला. सगळीकडे दरारा निर्माण केला त्यानं. बास माझ्यासारखं आता कुणी नाही. कारण आता मला सांगा, काही झालं तरी मला जर मरणच येणार नसेल
तर मग कसंही वागाय काय हरकत आहे? माणसं भेटेत कशाला मरणाला, माणसं कशाला भेटेत मरणाला, आणि मरणाला भ्यावात. मरहा बोलन सहाती मेल्यावरी रडती. ज्ञानोबराय म्हणतात मर म्हणलं ना मर तरी माणसाला जमत नाही. जमतंय का सांगा बरं? म्हणा बरं काय ए मर तिकडं. माणसं म्हणतात मला मर म्हणली, म्हणतात का नाही सांगा? मर बोल सहन होत नाही. पण एक आहे माऊली म्हणतात मर हा शब्द सहन होत नाही पण मरावं लागतं, एवढं खरंच आहे. ज्याला म्हणलाय त्याला बी मरायचंय आणि जो म्हणलाय त्याला बी मरायचंच आहे ना, कारण मरण तर प्रत्येकाला येणारच आहे ना. म्हणून मरण प्रत्येकाला येणारच आहे ही गोष्ट विसरता कामा नये, हे लक्षातच ठेवायचं. आज नाही उद्या, उद्या नाही परवा, परवा नाही तेरवा, पण एक दिवस आपल्यासाठी उजडणार आहे. पण एक लक्षात ठेवा, आपला कोणता दिवस आहे हे माहीत नाही. बरोबर आहे का नाही? कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा. कोणता दिवस येईल आणि कोणत्या दिवशी यम आपल्याला फसा टाकील हे सांगता येणार नाही. पण आता महिषासुराचं एक विशेष होतं, त्याला माहित होतं आपल्याला मरण येणार नाही, कारण वीर पुरुषाकडून मला मरणच नको असं वरदान त्यानं त्या ठिकाणी मागून घेतलं होतं. आता ऐका, आणि मग आता आपण अमर झालो या भ्रमात तो पृथ्वीवर भ्रमण करू लागला, सगळीकडे हत्या करू लागला, दरारा निर्माण केला, सामान्याचं जगणं अवघड करून टाकलं होतं त्यानं, जगणं. असं आहेच महाराज. काही माणसं अजून मी जगात महिषासुर आहेत, काही माणसं अजून बी वाईट आहेत की सामान्य लोकांचं जगणं अवघड करून टाकतात. आहेत का नाही सांगा बरं महाराज? काही असे एवढे त्रास देतात लोक, एवढे त्रासदायक असतात की सामान्याचं जगणं अवघड करून टाकतात. खूप अवघड होतं काही काही लोकांचं जगणं, कुणाला सांगता येत नाही. श्रीमंतीच्या जोरावर, पैशाच्या जोरावर काय करतील लोक हे काही सांगता येत नाही. आणि म्हणून आम्ही एवढा आरडू सांगतोय संस्कृती जोपासा, संस्कृती जोपासा, पण लोक काही लक्ष द्यायला तयार नाहीत. आमचंही ऐकतात आणि तेवढ्या पुरतं सोडून देतात. गड्यावर मी आपल्याला ह्या जी टॉकीच्या माध्यमातून हात जोडून सांगतो, गड्या आता तरी बस करा. आतापर्यंत झाला असेल ते झाला असेल, पण आता तरी थोडंसं तरी माणसानं, आता तरी थोडे दिवस राहिलेत आपले, कोणता दिवस येणार आहे आपल्याला माहीत नाही. आता तरी संस्कृती जोपासली पाहिजे ना, आता तरी नीतिमत्ता. मला सांगा, आपल्या धर्माची संस्कृती आपण नाही जोपासायची, कुणी जोपासायची सांगा बरं महाराज? हां, कितीतरी गरब्याच्या नावाखाली ते आता नवरात्रात हे चालू आहे ना शहरामध्ये, काय टिपऱ्या काय म्हणतात त्याला, हां दांडिया, त्या दांडियाच्या नावाखाली कितीतरी वाईट वागणं जगामध्ये आपल्याला बघायला मिळतं. त्या दांडिया, ते वेगवेगळे खेळ कशाच्या पद्धतीनं सांगा ना. त्या दांडियाला दांडियाचं स्वरूप राहिलं नाही, वेगळं स्वरूप. एखादं गाणं लावायचं आणि त्याच्यावर त्या टिपऱ्याच्या तालावर नाचायचं. अरे जुन्या काळातला खेळ होता टिपरी, लैजी, त्याला त्या महिला असायच्या. बरोबर आहे का नाही? आता तर किती बिघडून गेले सांगा बरं. सगळी संस्कृती बिघडली, काळ बदललाय. म्हणून मी विनंती करीन गड्या की देवीला या गोष्टी नाहीत आवडत. कोण्या ग्रंथात लिहिलेलं आहे की देवीच्या पुढे ती दांडिया खेळायच्या म्हणून? कोण्या ग्रंथात लिहिलेलं आहे? कुठंच लिहिलेलं आहे. शहाण्या घरच्या, सुशिक्षित घरच्या, आणि सुशिक्षित म्हणण्यापेक्षा सुसंस्कारित घरातल्या स्त्रिया त्या दांडियामध्ये जाऊ शकत नाहीत, जाऊ शकत नाही. ज्यांना नीतिमत्ता मान्य आहे, ज्यांना संस्कृती मान्य आहे, ज्यांना या गोष्टी मान्य, त्या कसं काय तिथपर्यंत पोहोचतील सांगा ना? कसं काय? आपली संस्कृती जर आपण जोपासत नसू, अहो डोक्यावर पदर सुद्धा राहत नसेल, तर किती संस्कृती बिघडली याचा विचार करा ना. हा, आणि त्याच्या नावाखाली काय काय चालतं, कसं कसं चालतं, हे जगणं चुकीचं आहे. आपण आपली संस्कृती पाण्यात घालतोय, ही गोष्ट जरा लक्षात ठेवा. आपण आपल्या संस्कृतीनुसार जगणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून आतापर्यंत जे झालं असेल ना ते होऊ द्या, पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा, हो नका करू नाश आयुष्याचा, हो नका करू नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाचे उपदेश, तरी पुढे हाची उपदेश, आता तरी पुढे हाती उपदेशा.
नाश आयुष्याचा, नका करू नाश आयुष्याचा. लक्षात ठेवा, आयुष्याचा नाश व्हायला लागलाय, आयुष्याचा नाश करू नका. महाराज म्हणतात आयुष्य जाता हे पहा, काळ जपतसे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्रीहरीच्या. एक 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 सेकंद, एक 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 क्षण, एक एक तास आणि एक एक दिवस आपल्या जीवनातला निघून गेला. बरं बघा बरं, आताच नवरात्र सुरू होऊन 5 दिवस झाले, आज 5वा दिवस आहे, बरोबर आहे का नाही? 5वा दिवस आहे. कसे वेळ निघून जाते काही सांगता येते का? सांगा. पटपट पटपट दिवस निघून जातात. थोडक्यामध्ये आपला मुद्दा, आपला विषय एवढाच आहे की आयुष्याचं वाटोळं होतंय, त्या आयुष्याचं वाटोळं आपण करून घेऊ नका, एवढी माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे. यानं एकच सुरू केलं, सगळ्या देवदेवतांना त्रास द्यायचा, देवदेवता मानवांना ऋषीमुनींना त्रस्त करणारा हा असुर आता आवर कसा घालायचा याचा विचार तिन्ही देव करत होते. तिन्ही देव म्हणजे कोणते? ब्रह्मदेव, विष्णू आणि महेश हे तिघजण देव विचार करत होते. ऐका, तसेच लक्ष्मी, पार्वती आणि सरस्वती या देवता एकत्र आल्या. आता बघा, असं लक्ष्मी, सरस्वती, पार्वती तिघीजणी बसलेल्या आणि ब्रह्मा, विष्णू, महेश असे तिघजण बसलेले, अशा बाया बाजूला बसलेल्या बायका बायका, आणि यांच्या गप्पा सुरू झाल्या. काय आता याला आवर कशी घालायची? सगळ्या ब्रह्मदेवानं आणि विष्णूनं सांगितलं तुमच्यामुळेच होतं आहे, तुम्हाला सांगितलं होतं आल्यावर पैसे देत जाऊ नका तुम्ही, आज कुणाला बी लगेच, तर त्याच्यामुळे पीत येत आपल्या. हे लक्षात आलं का नाही माझं बोलणं? आलं की तुम्ही पैसे देतात, आलं की पैसे देतात. महादेवानं सांगितलं हो बाबा झाली चूक माझी, मला काय माहिती असं करीन म्हणून. त्यानं माझी भक्ती केली, अशी चर्चा चाललेली, त्यानं माझी भक्ती केली म्हणून मी बी होकार दिला. माझ्या तरी कुठं मनात आहे, माझ्या तरी कुठं ध्यानात आहे, माझ्या तरी कुठं लक्षात राहिलंय हे असं करीन म्हणून, आपलेच उलटन म्हणून, मलाही काही माहीत नाही. ब्रह्मदेवानं विष्णूनं बोलायला सुरुवात केली, पण आता शेवटी महादेवानं सांगितलं मला किती जरी बोललात तरी काही महिषासूर मारणार नाही, काहीतरी आपल्याला पर्याय काढावा लागेल, काहीतरी पर्याय व्यवस्था काढा. आता त्याला कसं मारायचं, काय करायचं याचा विचार आता तुम्ही करा असं सांगितल्याच्या नंतर म्हणले आता तेच करावं लागेल. काय विचार करावा? आता ऐका, आता बघा, त्रिभुवनात कुणीही वीर पुरुष त्याच्या हातून त्याला मरण नाही असं भगवान शंकरांनी त्याला वचन दिलंय. तेव्हा आता नेमकं काय करायचं असा विचार विनिमय चालू असताना स्वामी कुणाही वीर पुरुषाच्या हातून तो राक्षस मरणार नाही, म्हणजे काही त्याला आमरण मिळालेलं नाही. लक्षात आलं का नाही? आता ऐका, असं एकदम त्या ठिकाणी भगवान शंकर असे टेन्शनमध्ये होते, टेन्शनमध्ये, आणि टेन्शनमध्ये असताना पार्वती म्हणली भगवान कशाचं टेन्शन घेतात तुम्ही? इकडं बघा हां माझ्याकडं. ती खरी पत्नी असते, ती नवऱ्याचं टेन्शन दूर करते. टेन्शन दूर करता आलं पाहिजे. थोडे टेन्शनमध्ये जरी आपले मालक असले तरी सांगता आलं पाहिजे मालक असू द्या, थोडंफार टेन्शन असतं, थोडीफार पैशाची अडचण असेल तर मी तुमच्यासोबत आहे, आपण कामधंदा करू, आपण कष्ट करू, पण तुम्ही जेवण करा, तुम्ही अगोदर जेवण करा, असं पाहिजे महाराज. असं एक आपली व्यक्ती पाहिजे की अगोदर जेवण कर, टेन्शन नंतर बघू, असा हक्कानं जीव घालणारा एखादा व्यक्ती प्रत्येकाच्या जीवनात असला पाहिजे. लक्षात येते माझं बोलणं तुमच्या? कळतंय का नाही? बोल तुम्ही हो हो असं काहीतरी नंदी बैल गुबो 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 करी जा म्हणजे लक्षात येईल माझ्या. असा एकतरी व्यक्ती पाहिजे. शेवटी भगवान शंकर टेन्शनमध्ये. पार्वतीनं सांगितलं प्रभू टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊ नका, काय झालंय ती नेमकं मला सांगा, मी त्याच्यातून मार्ग काढायला तयार आहे. म्हणले काय मार्ग काढणार आहेत? मी त्याला वरदान दिले. म्हणले काय वरदान दिले? की तुला कोण्याही वीर पुरुषाच्या हातानं मरण येणार नाही. आता शेवटी बायाचं डोकं बायाचंच डोकं असते, बरोबर आहे की नाही? कसं डोकं चलतंय तुमचं ती तुमचं तुम्हालाच माहिती, पण जिथं नाही तिथं जास्त चलवितात डोकं, जिथं नाही तिथं जास्त चलवितात. जिथं गरज आहे तिथं डोकं चाललं पाहिजे, बरोबर आहे का नाही? हां, म्हणून बायकांचं डोकं लई चाप हुशार महाराज. त्यांच्या डोक्यात कसा विचार येतो, देवानं मेमरी कार्डच वेगळं टाकलेलं आहे तुम्हाला खरं म्हणजे, बरोबर आहे का नाही? पुरुषाला वेगळं मेमरी कार्ड आहे आणि बायाला वेगळी मेमरी कार्ड आहे. देवानं हलक्या क्वालिटीचे मेमरी कार्ड टाकलेलं आहे. लक्षात आलं का नाही? हां, विचारलंय तिथपुरते असते, तेवढ्यापुरतेच विचार करतात बाया, जास्त पुढचा विचार करत नाही. बघा आता बायकांचं भांडण असतं, नवरा वेळच देत नाही, वेळच देत नाही, वेळच देत नाही, बरोबर आहे का नाही? पण ज्याच्या डोक्यात ते नसतं वेळ देत न होईल, पण त्याच्या डोक्यात असतं भविष्याची चिंता, मुलं बाळ याचा विचार त्याच्या डोक्यात असतो की यांना शिकवायचं आहे, पैसा कमवायचा आहे, आणि ह्यांच्या डोक्यात एकच असतं टाईमच देत नाहीत, टाईमच देत नाहीत. माझी बायको 1.5 तास भांडणं करीत होती, मला तुम्ही टाईम देत नाहीत ह्या विषयावर.
बघा कळलं तर बघा, तुम्हाला कळलं का नाही कळलं अजून बी? म्हणलं अगं भांडणातच वेळ घालवायला लागली सगळा तू, लक्षात आलं का नाही? हे असं आहे महाराज, बायकांचं डोकंच कसं चलतंय माहीत नाही. पार्वती मातेनं डोकं लावलं. पार्वती माता म्हणल्या, भगवान तुम्ही टेन्शन घेऊ नका. त्याला तुम्ही वरदान काय दिले? म्हणले वरदान असं आहे, तुला कोण्याही वीर पुरुषाच्या हातानं मरण नाही. पार्वती म्हणली मग तो अमर थोडाच झालाय, तो अमर नाही ना. पुरुषाच्या हातानं मरण नाही याचा अर्थ त्याला स्त्री तर मारू शकते. माझं बोलून लक्षात आलं का तुमच्या? कळलं का नाही कळलं? पुरुष नाही मारणार पण कोण मारीन? स्त्री तर मारू शकते. भगवान शंकर अचानक म्हणले, हो पार्वती ही गोष्ट खरी गाड्या. लक्षात आलं का नाही? त्यावेळेला अगं प्रिये खरंच, म्हणजे याचा अर्थ असा आहे की स्त्री शक्ती ही नक्कीच त्याचा नाश करू शकते. पुरुषानं नाही नाश केला तरी स्त्री शक्ती नाश करू शकते. शंकर म्हणाले, आणि त्यावर लक्ष्मी नारायण ब्रह्मदेव सरस्वती आणि हो भगवान शंकरांनी आदिमाता पार्वतीलाच आता विनंती केली की ही देवी आम्हाला वाटते हे कार्य आता तुझ्या हातानं व्हावं. तुळजापूरला देवी कशी आली ह्याचं वर्णन चाललंय. लक्षात आहे का नाही? लक्षात आहे का नाही तुमच्या? पार्वती आता हे तू काम केलं पाहिजे असं आम्हाला वाटतंय. त्यावेळेला पार्वती मातेनं शिववरदानाने उन्मत्त झालेल्या माजलेल्या राक्षसाचा वध करण्याची तयारी दर्शवली. आता फक्त हवं होतं ते कारण आणि एक रक्षणार्थ मारलेली भक्ताची आर्तहाक. आता पार्वतीनं ठरवलं की हे काम मी करते. कळते का माझं बोलणं? हे काम कोण? मी करते, मी मारते त्याला. पण आता कसं असतंय, कुठल्या बी गोष्टीला काय लागते? कारण निमित्त पाहिजे ना महाराज, बरोबर आहे का नाही? आता कथा ठेवायची करांडे सरांनी कथा ठेवायची. अरे पण त्याला निमित्त तर येऊ द्यावं लागेल ना. आता नवरात्रीचं निमित्त आलं म्हणून कथा ठेवली. कुठल्या बी गोष्टीला काय लागते? निमित्त लागतंय ना, निमित्त, बरोबर आहे का नाही? माणसं म्हणतात ना, त्याला दाखवतो झपका फंथाला निमित्त येऊ दे जरा. निमित्त एखादं कारण सापडलं की मग भांडणं जर करायचे असले तर मुद्दाम त्याला कट हाणायचा, त्याच्या समोर जायचं, आम्हाला ह्यानं गाडीला कट मारला मग हाणायचं. लक्षात आलं का नाही? अशी पद्धत आहे आपल्याकडं. विनाकारण कुणावर तरी घालायचं आणि याला नसलेलं भांडण काढणं म्हणतात. लक्षात ठेवा, नाक दाबून बुक्याचा मार. लक्षात आलं का नाही? त्याला हे असे म्हणीत आमच्याकडं नसलेलं. आणि काही लोकांना नसलेलं भांडण काढायचं लय नाद आहे, लय नाद. आणि नसलेलं भांडण बायाने लवकर काढा. हो लय बायाने. हो सकाळी उठणार, काम धंदा आवरेना, 10-11 वाजता जेवण झालं, स्वयंपाक विभाग झाल्या, म्हणणार झाले बाय आता मोकळे, आता नवऱ्याला भांडण करायला. आणि विषय एकच, काय केलं माझ्यासाठी आज पोचतो, एवढंच. रोज एवढाच विषय, काही नाही. उठायचं, कामधंदे आवरले, शांत झाले की जेवताना विचारच करतात आज कोणत्या विषयावर द्यायचंय प्रवचन. लक्षात आलं का नाही? आणि मग ते गेलं घरात की झालं सुरू, ती लगेच सुरू होणार लगेच महाराज. मग निवांत जर आपण असलोत ना, निवांत, आणि आपल्याला जर लईच बोर व्हायला लागलं तर बायकोला एवढंच म्हणायचं, माकड तोंडी तुझी माय बी तसली तू बी तसली. बस आपल्याला 1000-1500 जनावरांची नावं माहीत होणार आणि आपल्याला आपल्या कुळाचा सगळा इतिहास माहीत होणार. आपली बहीण कशी, आपली आई कशी, आपली चुलती कशी, सगळा खानदानाचा इतिहास माहीत होणार. 1-1.5 तास आपला सहज जाणार. लक्षात आलं का नाही? हा लय मजा असती. हा आपलं काय. आणि तुम्ही काय करायचं, मास्तराने शनिवारी दुपारून भांडण काढायचं. मास्तराला सांगायला लागलो मी, शनिवारी दुपारी भांडण काढायचं. म्हणजे काय होतंय, रविवार सुखासुखी जातोय, बाकी काही नाही. म्हणजे कुठं खरेदीला जायची गरज नाही, काय नाही. माझं तसंच आहे, ज्या दिवशी कीर्तन आहे त्या दिवशी मी काहीतरी निमित्त काढून भांडण काढत असतोय. ताज 2 दिवस काय घेणं नाही देणं नाही. कीर्तना ज्या दिवशी जायचे सोमवारी आपलं धरायचे पाय, ह्या भाग जाऊ दे, माफ कर, झालं काय लागत बाहेर लागतच काय, थोडे 2 शब्द गोड हो जाऊ दे, आपल्या संसारासाठी परपंच होत असते कमी जायचं. हा बाग चुकलं, मलाच लागलं, चुकलं माझं, माफ कर मला, असं म्हणायचं. विषय सोडून द्यायचा. पुढच्या रविवारी हाय ते भांडण उकरून काढायचं. लक्षात आलं का नाही? असं काहीतरी मार्ग काढायचा. माझं 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 म्हणता म्हणता माणसाचं आयुष्य निघून चाललंय का नाही चाललं सांगा बरं. घर माझं, दार माझं, प्रपंच माझा, मुलं बाळ माझे, हे माझं ते माझं. अरे माझं माझं म्हणता तुम्ही निमित्ताच आहेत, नाही तर नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाचल एकला प्राण्या माझे म्हणून, अंती जाचल एकला प्राण्या माझे म्हणून. नाही कुणाचे कुणी, तुझे
म्हणून बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण कुणाची बाहू कुणाचा कोण कुणाचे सखे सोये मेल्या मागे सर्व राहिले मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोण नाही कुणाचे कुणी रे तुझे नव्हे रे कोण अंती जाचलं एकला प्राण्या माझे माझे म्हणून अंती जाचलं एकला प्राण माझ म्हणून नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी हो अंती दासले एकला प्राण्या माझे माझे म्हणून अंती दासले एकला प्राण्या माझे माझे म्हणून माझे माझे म्हणून माझे माझे म्हणून आलं लक्षात आता नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझे माझे म्हणून अरे बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सखे सोय रे नीट ऐका मेल्या मागे सर्व राहिले तुटतील धागे दोरे प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार लक्षात आलं का नाही माझ्याकडे लक्ष द्या इकडं लक्ष द्या मायेचा बाजार हा सगळा मायेचा बाजार आहे आणि मायेचा बाजार असल्यामुळं या जगामध्ये या जगात कोणी कुणाचं नाही आपलं फक्त देव आहे आणि आपण आपल्याला जे मिळालंय ना हे सगळं निमित्त आहे आपण कशाचे आहोत निमित्ताचे आहेत लक्षात आपला मुद्दा इथं होता की आपण निमित्ताचे आहेत कुठल्या बी गोष्टीला निमित्त पाहिजे बाकी काय लक्षात आलं का नाही कुठल्या बी विषयाला काय लागत आहे निमित्त लागत आहे निमित्त असलं की माणूस काय त्याला होते 10-5 मिनिटं त्याच्यावर बोलत आहे की होय फक्त त्याला काय पाहिजे निमित्त पाहिजे ना निमित्त महत्वाचं आहे त्यावेळेला तिनं विचार केला की कुठल्याही गोष्टीला निमित्त महत्वाचं आहे आणि कुणीतरी आवाज देणारा असला पाहिजे बरोबर आहे का नाही आवाज देणारा असला की देव 100% येतो का नाही सांगा बरं महाराज धाव घाली आई आता पाहतेस काही असं तुकोबऱ्याचा अभंगच आहे ना की धाव घाल ये बाबा आणि आवाज दिल्याबरोबर देव येतोच ना महाराज येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया येई गा माय बापा पंढरीच्या राया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया शीर बापे हिन जाणे काया तुझं शीर वाटे हिन जाणे काया ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया ये गा तुमाय बापा पंढरीच्या राया येई गा तुमाय बापा पंढरीच्या राया पंढरीच्या राया येई गा तू माय बापा पंढरीच्या राया आर्त हाक जर मारली तर आर्त हाक मारल्याबरोबर देव तुमच्या भेटीसाठी 100% येतो द्रौपदीने देवाला आवाज दिला होता ना त्यावेळेला दुःशासनानं द्रौपदीचं वस्त्रहरण करायला सुरुवात केली आणि वस्त्रहरण करायला केल्यानंतर त्या ठिकाणी द्रौपदीनं सगळ्या पितामह भीष्माकडं ऋषीमुनीकडं बघितलं आणि भीष्माकडं बघितलं सांगितलं पितामह त्यावेळेला त्यांनी खाली मान घातल्यावर द्रौपदीनं विचार केला घरातले माणसं आता आपले कोणतेच नाहीत डायरेक्ट देवाचा धावा करायला
सुरुवात केला. कुठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सखया लाविला, दीनानाथ ब्रीद सांभाळू आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. असा धावा केल्याबरोबर जगाचा मालक स्वतः आला आणि स्वतः साडी झाला, लुगडं झाला. म्हणून साडी ती नारी थी, या नारी थी सारी थी हे शेवटपर्यंत द्रौपदीला कळलं का सांगा बरं? नाही कळलं. देव आला, देवानं येऊन स्वतः देवानं येऊन साडी झाला आणि वस्त्र पुरवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. सजनानो, याचा अर्थ असा आहे, आर्त हाक जर मारली, आर्त देवाला जर तुम्ही आवाज दिला तर देव तुमच्यासाठी नक्की धावून येत असतो. धावून जो येतो ना तोच देव असतो. आमच्या प्रल्हादानं हाक मारली, नारायण नारायण म्हणायचा, तर प्रल्हादानं आवाज दिल्याबरोबर जगाचा मालक त्याच्यासाठी सुद्धा धावून आला. आला का नाही सांगा? म्हणून देव धावून येतो, फक्त तुम्ही सुद्धा त्याची भक्ती, त्याला आवाज तेवढ्या आर्ततेनं आवाज दिला पाहिजे. तुम्ही त्याला हाक मारा तो तुमच्यासाठी येतोय. कौन कहते भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह तुम बुलाते नहीं. कौन कहते है भगवान खाते नहीं, माँ यशोदा की तरह तुम खिलाते नहीं. कौन कहते भगवान नाचते नहीं, मीरा जैसी तुम नचाते नहीं. जशी मीराबाई देवाला नाचवायची तसे तुम्ही ते देव नाचवत नाही. जशी द्रौपदी देवाला बोलवायची तसं तुम्ही देवाला बोलवत नाहीत. जशी यशोदा देवाला खाऊ घालायची तशी तुम्ही तिला खाऊ घालत नाहीत. जशी यशोदा खाऊ घालत होती तसं जर तुम्ही देवाला खाऊ घातलं तर देव तुमच्यासाठी नक्की येईल, येईलच. फक्त तुम्ही त्याला आर्त किंचाळी द्या. फक्त देवाला अपेक्षा असते कुणीतरी मला आवाज द्यावा. कळते का? कुणीतरी आवाज द्यावा आणि तुमच्यासाठी तो उभाच असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. अशा वेळेला त्या निसर्गरम्य परिसरात शिकारीच्या निमित्तानं आलेला तो महिषासुराला ती अनुभूती दिसली आणि आता निमित्तच पाहिजे होतं. ती मुळातच देखणी होती, सुंदर रूप होतं, त्यातल्या त्यात तपाचं तेज होतं. तपश्चर्याचं एक तेज असतं, लक्षात ठेवा. तपश्चर्याचं तेज तिच्या चेहऱ्यावर होतं. सुंदर होती, देखणी होती, अधिकच सुंदर आणि मोहक दिसत होती. तिचं ते मोहक रूप पाहिलं आणि महिषासुराची नजर त्या तिच्यावर पडली आणि मोहात पडला. महिषासूर मोहात पडला गेला. त्यानं तिला तपस्येपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. तिच्या त्या रूप लावण्याचं तोंड भरून कौतुक करीत तो लाघवी स्वरात तिला म्हणू लागला, हे सुंदरी. आता एक लक्षात ठेवा, एखादा व्यक्ती त्याचा आपला काही संबंध नाही, आपल्या जवळचा नाही, नात्यागोत्यातला नाही, कधी भेट नाही, काही नाही, असा व्यक्ती जर तुमचं विनाकारण तुमच्या सौंदर्याची स्तुती करत असेल तर समजून चालायचं इथून आपल्याला धोका आहे. बोलणं कळते का माझं तुम्हाला? बोलणं कळते का? हां, अनोळखी, त्याचा काही संबंध नाही. बरं, आपल्या मनात त्याच्याविषयी जागा आहे नाही. पहिली गोष्ट, समोरच्या व्यक्तीविषयी आपल्या अंतःकरणात जागा तयार झाली पाहिजे. लक्षात येते का माझं बोलणं? आणि जर ती जागा तयार झाली असेल आणि त्याला त्याचा संबंध नसताना जर तो व्यक्ती आपल्याला काही बोलत असेल तर समजून जायचं इथून आपल्याला धोका आहे. त्यानं वर्णन, कारण स्तुतीला घाबरायचं, कशालाच घाबरायचं नाही, पण स्तुतीला घाबरायचं. आम्ही रामायणामध्ये हमेशा सांगतो, दोन दगड आहेत, एक स्तुती नावाचा दगड आहे आणि दुसरा निंदा नावाचा दगड आहे. स्तुती नावाचा दगड हा नेहमी समोरून येतो आणि निंदा नावाचा दगड हा निंदा तोंडावर केली जाते का पाठीमागे? निंदा कुठे केली जाते सर? पाठीमागे. आणि स्तुती तो समोर. दोन दगड आहेत, एक स्तुती आणि दुसरा निंदा. मग एक सगळं एक लक्षात ठेवा, एखाद्या वेळेला पाठीमागून येणाऱ्या दगडाला तुम्ही नाही घाबरला तरी हरकत नाही, कारण तो कुणाला माहीतच नसतो कधी येतो, अचानक येतो ना. पण समोरून येणाऱ्या दगडाला तर तुम्ही अडवू शकता ना. कळलं असेल की माझं बोलणं? कळलं असेल की? निंदेला नका घाबरू. निंदा बोलतच असतात लोक, निंदा करतच असतात लोक. आपली प्रगती व्हायला लागली की आपल्या प्रगतीवर जळणारे विनाकारण अनेक विरोधक तयार होतात, अनेक विरोधक. आणि ते कसे तयार होतात? विनाकारण. त्याला कारण नाही, काय नाही, काय नाही, अनेक आहेत. नाही तर काही लोकांनी काहीच वाटोळ केलेलं नसतं, पण त्यांची प्रगती झाली की दुसऱ्याच्या पोटात
दुखत असतं, बरोबर आहे का नाही? दुसऱ्याच्या पोटात दुखतं, हे होऊ द्यायचं नाही. बाकी काही जरी झालं तरी चालेल. निंदा मत करना किसी की, सच्ची बात कबीर जी की. लक्षात आलं का नाही? काही झालं तरी कुणाची निंदा करायची नाही. देवी भागवत वर्णन करतंय, कुणाची निंदा केली तर नरकाला जावं लागेल त्याला. आता बघा, आणि स्तुतीला घाबरायचं. स्तुतीला कुणी स्तुती केली की सावध राहायचं. आपली स्तुती विनाकारण कुणी करत नाही. वा काय तबला वाजवता सुंदर तुम्ही, मस्त सुंदर दिसता तुम्ही, वा तुमच्या हातात वेगळी जादू आहे. समजायचं यांना कमी पैशात कुठंतरी वाजवायचा नेण्याचा अंदाज दिसायला लागलाय. लक्षात आलं का नाही? विनाकारण कोण स्तुती करते? अरे ज्याचा संबंधच नाही माणूस त्याची कशाला स्तुती करीन सांगा? या जगात अशी स्वार्थी लोक जन्माला आले, विनाकारण राम राम सुद्धा लोक घालत नाहीत. कळते का माझं बोलणं? राम राम सुद्धा घालत नाहीत. हो, आपलं एखाद्या व्यक्तीकडे काम नाही समजा, बरोबर आहे का नाही? त्याच्याकडे आपलं काहीच काम नाही, त्याचे 100 मेसेज येऊ द्या, माणूस न बघायच्या आधी चॅट डिलीट करून टाकते. करते का नाही सांगा? आणि त्याच्याकडे आपलं काम पडावा. काय चाललंय? कामाचं बोलतच नाही आधी. काय चाललंय? बरं आहे ना? तब्येत हे बरी ना? उगं सहज उगं म्हणलं काय चाललंय काय नाही, जवळच्या माणसाला बोलावा, आबर लावा, तुम्ही आम्हाला मेसेज केला, आनंद वाटला. नाही नाही, उगं म्हणलं सहज ते इकडे काम होतं आणि पुन्हा सुरू करायचं. लक्षात आलं का नाही? पद्धतच आहे लोकांची अशी. अशी वागणारे लोकच जन्माला आलेत या जगामध्ये. त्यामुळे तुम्ही एक लक्षात ठेवा, निंदेला नका घाबरू पण स्तुतीला घाबरा. रखमाजी महाराज, निंदेला नका घाबरू पण कशाला घाबरा? स्तुतीला घाबरा. काय साठे महाराज भारी कथा करता, तुमच्यासारखा कथा करता मी बघितला नाही. स्तुती स्तुती समजायचं, कमी पैशात तारीख घ्यायची याला. स्तुती स्तुती, बरोबर आहे का नाही? स्तुती असते स्तुती. आम्ही हमेशा दृष्टांत सांगतो, स्तुती ही माणसाला घातक असते. किती घातक असते? 2 मुली होत्या, लग्न जुळत नव्हता, संबंध जुळत नव्हता, काय करावं काही कळत नव्हतं, बोलायला बोबड्या होत्या. बापानं सांगितलं 35-35 वर्षाच्या झाल्यात, अजिबात बोलायचं नाही. आता मी स्थळ आणलंय, बोलायचं नाही, गप बसायचं. सांगितलं ठीक आहे. आल्या, बस विचारायला सुरू केलं. मुलीचं नाव बापानं सांगितलं, आडनाव बापानं सांगितलं, बापाचं नाव बापानं सांगितलं, सगळं बापानं सांगितलं. देखण्या होत्या, बस सांगितलं घरच्याने. म्हणले वा, मुली पसंत आहेत आम्हाला, पसंत आहेत आम्हाला. पण त्याच्यात एक म्हातारा माणूस बसला होता, 80-85 वर्षाचा. लक्ष द्या, 80-85 वर्षाचा. त्यानं विचार केला, मुली बोलत का नाहीत? लक्षात येते का माझं बोलणं? मुली बोलत का नाहीत म्हणला, बोलल्या पाहिजेत म्हणला, मुली बोलल्या पाहिजेत. ह्या बोलत का नाहीत याचा विचार करायचा आहे. काय करावा? असे मस्त जेवायला केलं होतं, कढी भात वरण, जुनी जुनी पद्धत, बरोबर आहे का नाही? कढी भात वरण जेवायला केलं होतं. मग शिरा, अशी मस्त कढी केली होती, अशी ताकाची कढी केली होती. ताकाची जास्ती का राखीलची असते का? कढी ताकाचीच असते. लक्षात आलं का नाही? अशी मस्त कढी केली होती, अशी सुंदर ताकाची कढी केली होती. असं मस्त अगोदर फोडणी दिली होती, त्याच्यात जिरे टाकले होते, त्याच्यात मोहरी टाकली होती, त्याच्यात चटणी टाकली होती, मस्त थोडंसं घट्ट असं दही त्याच्यात टाकलं होतं, कढीपत्ता सुद्धा त्याच्यात टाकला होता. मस्त अशा मिरच्या तोंडाला आणून द्यावी लागेल इथं, अशी मस्त कढी केली होती, सुंदर कढी केली होती, मस्त कढी होती. आणि कढी अशी घेतली, असा फुरका मारला, असा फुरका मारला. अरे अशीच प्यावं लागती कढी, अशीच प्यावं लागते, त्याची चव त्याशिवाय नाही. लक्षात आलं का नाही? असा मस्त फुरका मारला. म्हाताऱ्यानं बोलायला सुरुवात केलं. स्तुती सांगतोय, हां, याला म्हणायचं कढी, याचं नाव कढी. वा रे वा कढी, 80 वर्षाचा झालो पण असली कढी कधी खाल्लीच नाही, याला म्हणतात कढी. कोणी केली असेल? तो माणूस जर दिसला तर त्याचे पाय पडणार मी. एवढी सुंदर कढी मी कधी खाल्लीच नाही. वा कढी, कोणी केली असेल कढी, कोणी केली असेल? तेवढ्यात एक पोरगी बोललीच बघा सर, एक पोरगी बोललीच बघा ताई. काय म्हटली माहिती का? ओ पाहुणे बुवा, तडी म्या केली, तडी 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 तडी. दुसरी लगेच बोलली, पाहुणे बुवा, तडी तिनं केली पण जिडू मिडू म्या टाकडं जिडू मिडू. स्तुती स्तुती स्तुती. दृष्टांत संपला. नेहमी ऐकताय, सिद्धांत एवढाच आहे, स्तुतीला घाबरायचं. लोक विनाकारण कुणाचीही स्तुती करत नाहीत दादा, म्हणून स्तुतीला घाबरा. आता यानं काय केलं तर आता या अनुभूतीची या महिषासुरानं स्तुती करायला सुरुवात केली. आणि स्तुती करायला सुरुवात केल्याच्या नंतर तिला ओळखलं, कारण ती तपश्चर्या करत होती. आपल्या ताई कशा तपस्वी आहे तशी ती तपस्वी होती. तिनं ओळखलं, ही जी स्तुती चालू आहे ना, ही विनाकारण स्तुती चालू आहे, याला काहीतरी मिळवायची. त्यानं सुंदर हे सुरुवात केली. हे सुंदरी, हे असं घोर तपाचरण तू का आणि कशासाठी करत आहेस? अगं तू फक्त एक काम कर, तुला काही करायची गरज नाही, माझ्याशी लग्न कर, मग बघ मी तुला कशी त्रैलोक्याची राणी करतो.
असे शब्द होते. त्रैलोक्याची राणी करतो, बरोबर आहे का नाही? असे शब्द असतात सुरुवातीला असे शब्द असतात. केवले दादा असेच असतात. वा वा शब्द, वा वा वा. माझ्या डोळ्यात बघ, माझ्या डोळ्यात बघ. हां, काय दिसतंय बघ? अगं अख्खं जग तुझ्या डोळ्यात मला दिसतं, अख्खं जग. तेवढ्यात एक जण तिथून चालला होता, म्हणला मी डबल सीट आहे, पुढच्या चौकात पोलीस आहेत का बघा बरं. म्हणलं तेवढं दिसतंय. म्हणलं लक्षात आलं का नाही तुमच्या? तुम्हाला जगत डोळ्यात दिसते म्हणलं, पुढच्या चौकात पोलीस आहेत का बघा म्हणलं. काय बोलतील माणसं, काय विचार आहेत, काय थर्ड क्लास विचार आहेत, काय लोकांचे थर्ड क्लास महाराज. काय असले काय विचार असतात का? हा झटकीपट पाहिजे कुठं एवढं लब, बरोबर आहे का नाही महाराज? लय हो, जिथल्या तिथं पाहिजे तिथल्या ते. मला असल्या गोष्टी आवडतच नाही, तुम्हाला सांगतो खरं म्हणजे. काय काय तुझ्या डोळ्यात जगत दिसतं, फलानं दिसतं, बिस्तानं दिसतं. काय म्हणते माणसं, काही काय नाही. आणि पुरीचं ते मनाव घ्यायसारखं नाही. मी तुझ्याशिवाय राहूच शकत नाही असं म्हणणाऱ्या पुरीला 2-4 वर्षाला लग्न झाले, 2 लेकरं होते. लक्षात यायला लागले का नाही? तुझ्याशिवाय राहू शकत नाही. कसं शक्य सांगा नाही? ह्या गोष्टी निरर्थक आहेत. आज जरी आमच्या बोलण्याचा तुम्हाला विनोद वाटत असला ना ताई, तरी या गोष्टी खऱ्या आहेत हे लक्षात ठेवा. कारण संस्कृती बिघडली, काळ असल्याने बिघडून टाकलाय, बरोबर आहे का नाही? बिघडून टाकलाय, जमाना बदललाय, बिघडून टाकलाय ना महाराज. काय राहिलंय? प्रकार सगळा बदलत गेलाय. म्हणून आता एक लक्षात ठेवा, आज या कथेतून एकच शिकायचं आजच्या 5व्या मेळ्यातून, की कुणाच्या स्तुतीला घाबरायचं नाही. लक्षात आलं का नाही? स्तुतीला भळभळायचं नाही, करतच असतात. महिषासुरानं त्या अनुभूती देवीची स्तुती करायला सुरुवात केली आणि स्तुती सर्व केल्याच्या नंतर, अगं हे तपाचरण सोड, कशाला ही तपश्चर्या करते, कशाला तप करत बसली? अगं मी आहे, माझ्यासोबत जर तू लग्न केलंस तर तुला जगात असं वर्णन असे की तुला त्रैलोक्याची राणी करतो. आलं का लक्षात? आणि सारे सुख आणून तुझ्या पायावर घालतो. सोड सुंदरी सोड, हे तपाचरण सोड असं, आणि माझी पत्नी हो, असे त्याचे उद्गार आहेत महिषासुराचे. माझी पत्नी हो, पत्नी हो. आता पत्नी या विषयावर मला कितीतरी बोलता येईल, की पत्नी वेगळी असते, बरोबर आहे का नाही? पत्नी वेगळी असते, लक्षात येतंय? बायको वेगळी असते. कळते का माझं बोलणं? पतीच्या मताला अनुसरून वागते ती पत्नी, लक्षात आलं का नाही? बायको, असे अनेक नाव आहेत, अनेक नाव. मिसेस, काय नावं तर ठुलेत माणसानी, काय नाही. मिसेस, आमच्या मिसेस आहेत. मिसेस कुणाला माहिती का? मिसेस कुणाला माहिती का? अमेरिकेमध्ये त्या कोल्याच्या लेकराला मिसेस म्हणते. तुमचं का कोल्याचं पोरग आहे वय? लक्षात आलं का? काही म्हणतात माणसं, कसं बी मिसेस काय. आता तर नवीनच निघालं, 2-3 दिवस गेलं की मिशो काहीतरी आहे ना असं, बरोबर आहे का नाही? काय म्हणते लोक, याचा नियम नाही. पण ही संस्कृती आपल्या कामाची नाही, आपल्या कामाची ही संस्कृती, लक्षात ठेवा. आता माझ्याकडे लक्ष द्या. मग हे सुंदरी, हे तपाचरण सोडून दे, आणि तपाचरण सोडून देऊन तू माझ्याशी रत हो. कळते का मी काय म्हणतो? ती त्याचे शब्द आहेत, माझ्याशी रत हो, जगातले सर्व सुख तुझ्या पायावर आणण्याची क्षमता माझ्यात आहे, असं त्यानं सांगितलं गेलं. आता ऐका, महिषासुराचं वारंवार चाललेलं त्या अशा विनवण्यामुळे काय झालं? सती अनुभूतीच्या तपश्चर्यामध्ये व्यत्यय आला आणि तिच्या मनाची शांती, एकाग्रता, ध्यान हे मोडलं गेलं. तिनं आपली दृष्टी उचलून एकावर त्या समोरच्या आसुर राजावर आपला जळजळीत नेत्र कटाक्ष टाकला. ती त्याला म्हणाली, हे दृष्टा, तू माझ्या तपात भंग करतोस. मी जर तुझ्यावर नजर टाकली ना, तर माझ्या तपश्चर्येची ताकद एवढी, जागेवर जळून भस्म होशील. खरं सांगतो, तुमच्याकडे जर तपश्चर्या असेल ना, तपश्चर्या, तर तपश्चर्याच्या बळावर तुम्ही जाळून टाकू शकता. लक्षात आलं का नाही? जाळून टाकू शकता एखाद्याला. जाळण्याचं सामर्थ्य तुमच्यात आहे. मग त्यासाठी तुमचं तपही तेवढं पाहिजे. म्हणून त्या अनुभूतीची तपश्चर्या होती आणि त्या तपश्चर्याच्या बळावर तिनं त्या ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न त्याला केला. ऐका, म्हणून तू माझा तपभंग केलास, मी तुला जाळील. पण याला शंकरानं वरदान दिलेलं आठवलं. त्यानं मुश्किल हास्य करीत आणि वाणीवर नाटकी गोडवा आणीत महिषासुर तिला म्हणाला गेला की हे सुंदरी, मला तुझ्याकडून अन्य काही नको, मला फक्त तूच हवी आहेस, असं सांगितलं गेलं. आणि मग तिनं सांगितलं, मी तुला जाळून भस्म करीन, मी तुझी पत्नी होणार नाही. का होणार नाही? त्याची काही कारणं देवी भागवतात वर्णन केले, ते पुढच्या भागामध्ये. तत्पूर्वी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून भजन करा. सप्तशृंगी जय जय अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी माझे अंबे, तुळजा भवानी जय अंबे. सप्तशृंगी
भवानी जय अंबे सप्तशृंगी माँ जगदंबे तुळजा भवानी जय अंबे सप्तशृंगी माँ जय अंबे तुळजा भवानी जय अंबे सप्तशृंगी माँ जय अंबे तुळजा भवानी जय अंबे तुळजा भवानी जय अंबे तुळजा भवानी जय अंबे जगदंबा माता की जय तुळजा भवानी माता की जय सप्तशृंगी माता की जय. रेणुका माता की जय. आई राधा आजची कथा अतिशय सुंदर झाली. देवी भक्ती जागवली, देवी महात्म्य समजून घेतलं. इतकं प्रसन्न वाटतंय, इतकं आनंद आणि समाधान मनाला वाटतंय आणि हीच प्रसन्नता आपण आपल्या मनात जपायची. मला वाटतं की सण उत्सवांचा जो काळ असतो ना, तो आपल्याला एक वेगळी ऊर्जा देतो, आयुष्यातली सकारात्मकता शिकवतो. हेच विचार मनात जपत पुढे जाऊया आणि एक महत्त्वपूर्ण गोष्ट पुन्हा एकदा जाणून घेऊया. 5 ऑक्टोबर या दिवशी एका लोकप्रिय मराठी चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर होतोय आपल्या लाडक्या झी टॉकीज वाहिनीवरती. दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता हा चित्रपट आपण पाहू शकाल, ज्या चित्रपटाचं नाव आहे संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई. आपल्या आप्तस्वकीयांबरोबर हा चित्रपट आवर्जून बघा आणि कथेतून भक्तिपूर्ण आनंद घ्या. आता वेळ झालेली आहे या भागात इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत उद्या सकाळी 7:30 वाजता आपल्या आवडत्या कार्यक्रमात गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम कुंकू आणि हळदी पावडरमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.